मुलांना मोठ्या वयाच्या बायका का आवडतात? मित्रांनो, एखाद्या विवाहित व्यक्तीकडे कोणाचे लक्ष का जाते, यामागे नेमके काय कारण असते? केवळ सौंदर्य, वय किंवा बाह्य रूप यामुळेच एखाद्याबद्दल आकर्षण निर्माण होते का? की आत्मविश्वास, बोलण्याची पद्धत, समजूतदारपणा आणि भावनिक आधार यांसारख्या काही वेगळ्या गोष्टी त्यामागे असतात? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकते. म्हणून आज आपण कोणत्याही नात्याचे समर्थन किंवा विरोधन करता, काही लोकांना विवाहित व्यक्ती आकर्षक का वाटू शकते, यामागील सामान्य मानसशास्त्रीय कारणे समजून घेणार आहोत. आणि शेवटी आपण अशी एक महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत जी कोणत्याही नात्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की आकर्षण ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक भावना आहे. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते म्हणून त्या भावनेवर लगेच नाते निर्माण करणे योग्य ठरेलच असे नाही. विशेषतः एखादी व्यक्ती आधीपासून वैवाहिक नात्यात असेल, तर तिच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या, भावना आणि कुटुंबीय परिस्थिती यांचा विचार करणे आवश्यक असते. त्यामुळे आकर्षण निर्माण होणे आणि त्यावर कृती करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही लोकांना विवाहित व्यक्तींमध्ये सर्वप्रथम आत्मविश्वास जाणवतो. आयुष्यातील विविध अनुभवांमुळे एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात, निर्णय घेण्याच्या पद्धतीत आणि इतरांशी संवाद साधताना एक प्रकारची स्थिरता दिसू शकते. ही स्थिरता समोरच्या व्यक्तीला आवडू शकते. मात्र असा आत्मविश्वास केवळ विवाहित असल्यामुळेच येतो असे नाही. अनुभव, शिक्षण, काम, जबाबदाऱ्या आणि व्यक्तिमत्व यामुळे कोणत्याही व्यक्तीमध्ये आत्मविश्वास विकसित होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्व आणि नीटनेटकेपणा. एखादी व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची, स्वच्छतेची आणि वेशभूषेची काळजी घेत असेल, तर तिचे व्यक्तिमत्व प्रसन्न वाटू शकते. योग्य प्रसंगानुसार साधे आणि नीट कपडे घालणे, स्वतःला व्यवस्थित ठेवणे आणि आत्मविश्वासाने वावरणे यामुळे समोरच्या व्यक्तीचे लक्ष वेधले जाऊ शकते. मात्र याचा अर्थ विशिष्ट प्रकारचे रूप किंवा शरीरयष्टीच आकर्षक असते असा अजिबात नाही. प्रत्येक व्यक्तीचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्व वेगळे असते. तिसरे कारण म्हणजे संवाद साधण्याची पद्धत. काही व्यक्ती समोरच्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतात, मध्येच अडथळा आणत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करतात. अशा संवादामुळे आपल्याला समोरची व्यक्ती समजून घेत आहे अशी भावना निर्माण होऊ शकते. ही भावना अनेकदा आकर्षणाचे कारण बनते. विशेषतः आयुष्यातील अडचणी, अभ्यास, काम किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे तणाव जाणवत असताना आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेणारी व्यक्ती आपल्याला जवळची वाटू शकते. चौथी गोष्ट म्हणजे भावनिक आधार. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी चिंता, निराशा किंवा तणावाचे प्रसंग येतात. अशा वेळी एखादी व्यक्ती आपल्याशी समजूतदारपणे बोलत असेल, योग्य सल्ला देत असेल किंवा फक्त शांतपणे आपले म्हणणे ऐकत असेल, तर तिच्याबद्दल आपुलकी निर्माण होऊ शकते. ही भावना काही वेळा आकर्षणासारखी वाटू शकते. परंतु भावनिक आधार मिळणे म्हणजे त्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असणे आवश्यक आहे असे नाही. चांगली मैत्री आणि विश्वासाचे नाते देखील अशीच भावना देऊ शकते. पाचवी गोष्ट म्हणजे परिपक्वता. काही लोकांना स्वतःपेक्षा अधिक अनुभवी व्यक्तींसोबत बोलताना अधिक आरामदायक वाटते. कारण अशा व्यक्ती परिस्थितीकडे शांतपणे पाहतात, निर्णय घेण्याआधी विचार करतात आणि छोट्या समस्यांवर अतिप्रतिक्रिया देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात स्थिरता जाणवू शकते. मात्र परिपक्वता ही केवळ वैवाहिक स्थितीवर अवलंबून नसते. अविवाहित व्यक्ती देखील अत्यंत समजूतदार आणि परिपक्व असू शकते. आणखी एक कारण म्हणजे रहस्यमय किंवा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व. काही वेळा आपल्यापेक्षा वेगळ्या जीवनशैलीची किंवा वेगळ्या अनुभवांची व्यक्ती आपल्याला अधिक मनोरंजक वाटते. तिच्याशी बोलताना नवीन गोष्टी समजतात,
व्यक्तीचे विचार वेगळे असतात आणि त्यामुळे उत्सुकता निर्माण होऊ शकते. ही उत्सुकता हळूहळू आकर्षणात बदलू शकते. मात्र अशा भावनांकडे संयमाने पाहणे गरजेचे असते. मित्रांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, विवाहित व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण झाले म्हणून ते नाते योग्यच असेल असे नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या वैवाहिक नात्याचा, भावनांचा आणि वैयक्तिक मर्यादांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही नात्यात परस्पर संमती, विश्वास, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. एखाद्याच्या कमकुवत भावनिक अवस्थेचा फायदा घेणे किंवा त्यांच्यावर नात्यासाठी दबाव आणणे योग्य नाही. शेवटी एवढेच म्हणता येईल की एखाद्या विवाहित व्यक्तीकडे आकर्षण निर्माण होण्यामागे एकच कारण नसते. आत्मविश्वास, संवाद, समजूतदारपणा, अनुभव, व्यक्तिमत्व आणि भावनिक आधार अशा अनेक गोष्टींचा त्यावर प्रभाव पडू शकतो. मात्र आकर्षणापेक्षा महत्त्वाचे असते ते म्हणजे आपण त्या भावनेशी कसे वागतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील नात्यांचा आणि मर्यादांचा आदर केला तर कोणतीही परिस्थिती अधिक समजूतदारपणे हाताळता येते. कारण खरे परिपक्व व्यक्तिमत्व हे केवळ कोणाचे लक्ष वेधून घेण्यात नसते, तर समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि निर्णयांचाही आदर करण्यात असते.